कार्यक्रमास उद्घाटक म्हणून उपस्थित असलेले आदरणीय कुलगुरू चास्कर सर, योगाचार्य सोनटक्के गुरुजी, हर्षदभाई, बसवराजजी बिरादार, माझे सहकारी श्रीनिवास भोसले, काळेकर, प्रल्हाद कांबळे, कुलकर्णीजी आणि उपस्थित बंधू भगिनी, सर्वप्रथम गुरुजींचे आभार मानतो की अशा या छान कार्यक्रमाचा मला भाग होता आला. मी स्वतः योग जवळपास 15 वर्षांपासून प्राणायाम आणि योगा करत असतो. तर महत्त्व आता सांगण्याची गरज लोकांना राहिलेली नाही आहे खरं तर, पण काय म्हणतात कळतं पण वळत नाही अशी काहीशी अवस्था असते. आणि ते वळवण्यासाठीचं जे कार्य सोनटक्के गुरुजी करतायत त्यांचे खरोखरच सर्वांच्या वतीने आभार की ते योगाबद्दल लोकांमध्ये नवी चेतना निर्माण करतायत. योगा काय फक्त शारीरिक सौंदर्य यावं किंवा शारीरिकदृष्ट्या आपण व्यवस्थित राहावं इतकं मर्यादित नाही आहे, तर मानसिकदृष्ट्याही आपण खूप जास्त सुदृढ योगा आणि प्राणायामच्या माध्यमातून होतो. आता गुरुजींनी सांगितलेलंच आहे. मुलांपासून खरं तर ह्या योगाची आवड आपल्या सर्वांनी निर्माण करण्याची गरज आहे. आत्ताच कुलगुरू सर सांगत होते, ते पण सातत्याने योगा, प्राणायाम, व्यायाम या सगळ्या गोष्टी नित्यनियमाने करत असतात. मुलांमध्ये जर ही आपण आवड निर्माण केली तर येणाऱ्या काळामध्ये सुदृढ भारत निर्माण होण्याच्या दृष्टीने आपल्यासाठी हे मोठं पाऊल आपल्या सर्वांच्या दृष्टीने ठरू शकतं. गुरुजी, आपण जे काम हाती घेतलेलं आहे त्या कामाला आमच्या सर्वांच्या शुभेच्छा आहेत. सक्रिय आमचा सहभाग सातत्याने यात राहील अशी ग्वाही मी आपल्याला या ठिकाणी देतो आणि मला या ठिकाणी बोलवलं त्याबद्दल आभार मानतो. धन्यवाद.